निवडणूक म्हटली की चिकन मटनच्या जेवणावळी उठतात, पण हे निवडणूक खर्च दाखवता येत नाही. उमेदवारांकडून निवडणूक आयोगाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून प्रचंड खर्च करण्यात येतो. साध्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत 3 ते 4 कोटी उधळणाऱ्या धनदांडग्या उमेदवारांच्या तुलनेत लोकसभा निवडणुकीसाठी केला जाणारा खर्च किती असेल याचा अंदाज आपण घेऊ शकतो. या पार्श्वभूमीवर लोकसभेसाठी उभे राहणाऱ्यांना 95 लाख रुपयांपर्यंत खर्चाची मर्यादा घालून देण्यात आली असून त्यासोबत निवडणुकीत उमेदवारांकडून विविध बाबींवर होणाऱ्या खर्चाला लगाम घालण्यासाठी आयोगाने दर निश्चिती केली आहे. निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या यादीनुसार अर्धा कप चहासाठी 6 तर फुल कपासाठी 12 रुपये दर मंजूर करण्यात आलाय. कॉफीच्या एका कपासाठी 12 रुपये, वडापावसाठी 12 रुपये, भजी पोहे, कचोरी, फरसाणसाठी 15 ते 20 रुपये दर असतील, तर शाकाहारी जेवणासाठी 150 रुपये व नॉनव्हेज थाळीसाठी 250 रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. पाण्याच्या बाटलीसाठी 20 रुपये दर असणार आहे. ऑटो रिक्षाला 240 किलोमीटरसाठी 880 रुपये, 120 किलोमीटरसाठी 440 रुपये, जीप, टेम्पो, टॅक्सी, बोलेरो, टाटा विक्ट्रा, क्वालिस तसेच तवेरा या गाड्यांचे प्रतिदिन 240 किलोमीटरसाठी 2750 तर 120 किलोमीटरसाठी 1375 रुपये दर असणार आहेत. या रकमेत इंधनाचा खर्च सुद्धा समावेशित असणार आहे. जाहीर सभांसाठी वापरण्यात येणाऱ्या 125 किलो वॅट जनरेटरसाठी प्रतिदिन 15,000 रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. याशिवाय ध्वनिवर्धक संचासाठी प्रतिदिन 6,000 रुपये, ट्यूबलाईट 50 रुपये, हॅलोजन 70 रुपये असे दर असणार आहेत. प्रचारावेळी सभा, बैठका, जाहीर सभा, रॅली अशा सर्व ठिकाणच्या खर्चावर प्रशासनाची करडी नजर असणार आहे. त्यासाठी पथकं तैनात केली जाणार असून उमेदवारांना वेळोवेळी प्रशासनाकडे त्याच्या खर्चाचा तपशील सादर करावा लागणार आहे. मोठ्या प्रमाणात होणारा विविध साधनांचा वापर पाहता निवडणूक आयोगाने निवडणूक खर्चावर बंधने घालून दिली आहेत. त्यानुसार प्रचारावेळी नेत्यांच्या स्वागतासाठी वापरण्यात येणाऱ्या 2.5 फुटांच्या सफारी हारासाठी 130 रुपये तर 7 ते 9 फुटांच्या हारासाठी 450 रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. प्रचार साहित्य, फ्लेक्स, स्टेज, स्टिकर तसेच प्रसार माध्यमांमधील जाहिरातीचे दरही या यादीमध्ये स्पष्ट करण्यात आले आहेत. तसेच उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांसाठीच्या वाहनांसाठी दर सुद्धा निश्चित करण्यात आले आहेत.